मित्र हो नमस्कार. धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रभागात उभा असणाऱ्या उमेदवारांशी आपण चर्चा करतो आहोत. आतापर्यंत आपण गेल्या काही उमेदवारांची चर्चा केली, त्या प्रभागासंदर्भातले विजन समजून घेतले. पण आता आपण चर्चा करणार आहोत ती थोडी एका वेगळ्या मुद्द्यावर असणार आहे. आज आपल्यासोबत चर्चेला आहे ज्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ज्यांच्या याचिकेवर संपूर्ण भारतामध्ये लक्ष वेधलं गेलं ते याचिकाकर्ते ॲडव्होकेट राहुल रमेश वाघ आज आपल्यासोबत आहेत. दुसरं कारण असं आहे चर्चेचं की या शहरातल्या प्रभाग क्रमांक 9 मधून ते बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी करता आहात आणि केवळ प्रभागापुरतं नाही तर एकूणच या निवडणुकी संदर्भात कायद्याचे अभ्यासक म्हणून एक आंदोलक म्हणून ते कशा दृष्टीने पाहतात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. राहुलजी नमस्कार. मी प्रभागावर येणारच आहे, परंतु आपण आंदोलक आहात, गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करता आहात, सक्रिय आहात. आपल्याकडे एक आंदोलक म्हणून बघितलं जातं आणि गेल्या काही वर्षामध्ये कायद्याच्या संदर्भातला अभ्यास करून आपण ज्या ताकदीने पुढे आला आहात आणि याचिकाकर्ते म्हणून संपूर्ण भारतात ज्या पद्धतीने आपलं नाव आणि आपल्याकडे बघितलं जातं आहे, म्हणून मी आपल्याला काही प्रश्न थोडे वेगळे विचारणार आहे. या धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माघारीच्या दिवशी जे काही घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलं आणि मग चर्चा पुढे आली की अशा पद्धतीची दडपशाही वापरून किंवा अशा पद्धतीने उमेदवारांना माघार घ्यायला लावून हा लोकशाही टिकवण्याचा प्रकार आहे का, किंवा हा लोकशाहीचा सोप्या भाषेत म्हणायचं तर खून आहे का? आपण या माघारीकडे किंवा निवडणुकीकडे कसं बघतात? आणि याला लागून दुसरा प्रश्न असा आहे की ज्याला आपण लोकशाही म्हणतो त्या लोकशाहीमध्ये मतदारांसमोर जाऊन अपील करून मतं मागायची असतात, तिथे पैशाचा, दादागिरीचा, दडपशाहीचा वापर केला जातोय. आंदोलक म्हणून आपण कसं बघतात? मुळात आपला प्रश्न अतिशय चपलक आहे की माघारीच्या महानाट्यासंदर्भात आपण जे काही सूचकपणे लक्ष दिलं आहे की खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर केंद्रात असो, राज्यात असो किंवा स्थानिक पातळीवर असो, तिहेरी स्तरावर सत्ता असताना देखील आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली की या सत्तेमध्ये जर त्यांनी खऱ्या पद्धतीने काम केलं असतं तर त्यांना जनतेचा रिस्पॉन्स राहिला असता, त्यांना ईव्हीएम वापरावं लागलं नसतं, निवडणूक आयोग वापरावा लागला नसता, प्रशासन वापरावं लागलं नसतं. ज्या अर्थी हे तिघही यंत्रणा वापरून आणि आपण बघतो की विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी प्रचाराला येऊन गेले. अगोदर तर माघारीचं महानाट्य झालं, त्याच्यानंतर प्रशासन ऍक्टिव्ह झाला, त्याच्यानंतर आता ईव्हीएम काय होतं ते पुढे कळणार आहे, राज्य निवडणूक आयोग काय करते ते आपल्याला सगळ्यांना दिसतंय. असं असताना देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी प्रचार करायला यावं लागलं आणि मुळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे सगळ्यात ब्रिलियंट पर्सन म्हणून राजकारणात मानलं जातं. तरी देखील त्यांना हे विस्मरण झालं होतं. धुळ्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, निश्चितच या शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. परंतु मला असं वाटतं की त्यांना हे स्मरण पाहिजे होतं की मागचं 5 वर्ष देखील पंचवार्षिक त्यांच्या ताब्यामध्ये असताना देखील कुठलाही विकास झाला नाही, हे त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी जी काही सांगितली महत्वाची बाब की आपण ही जी निवडणूक बघत आहोत तर यामध्ये मला स्पष्टपणे असं वाटतं की लोकशाहीची हत्या झालेली आहे. जे काही विरोधक आहेत म्हणजे या ठिकाणी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, या दोघही पक्ष आणि भाजप हे तिघं लोक एकत्र येऊन लोकशाहीचा आभास ड्रामा निर्माण करतायत. कारण तिघही लोकांची मिली बघत आहे आणि मग असं असताना देखील निवडणुका दाखवण्याचा हा फक्त ड्रामा चालू आहे. म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये येणं गरजेचं वाटलेलं आहे. लोकशाही कुठेतरी टिकवण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा करणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उमेदवारी केलेली नाही. पण तुमचा एक मुद्दा मी खोडतोय की विकास झाला नाही असं आपण जे म्हणतात. आम्ही जे पाहतो आहोत की गेल्या 5 वर्षामध्ये या शहरामध्ये काही हजार कोटी रुपये आलेत आणि त्या काही हजार कोटी रुपयामध्ये शहरामध्ये रस्ते झालेले दिसत आहेत, जे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेत. म्हणजे विकास झाला नाही असं आपण म्हणू शकत नाही. इथे काही कोट्यावधी रुपयाच्या योजना राबवल्या जात आहेत, भुयारी गटारच्या असेल, ड्रेनेजच्या असतील, मग आपण कसं काय म्हणू शकता की विकास झाला नाही? मुळात आपल्याकडे पैशाचा महापूर आला याच्याविषयी दुमत नाही. पैशाचा महापूर येणं आणि शहराचा विकास होणं या दोघही गोष्टींमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे. जर पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणात धुळे शहरामध्ये उपलब्ध झाला तर मग शहराचा विकास नेमका काय झालाय? तुम्ही कुठेही जा, ड्रेनेज पाईपलाईन अजून पूर्ण झालेली नाहीये, पाण्याचं मुबलक पाणी असताना पाण्याचं ऑडिट नाही, लोकांना पाणी प्रॉपर मिळत नाहीये, रस्ते सगळ्या ठिकाणी खोदून ठेवलेले, पैसा गेला कुठे? म्हणजे रस्त्याच्या बाबतीत ती समस्या आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये विदारक स्थिती आहे. म्हणजे शहराचा विचार करता कुठल्याही पद्धतीचं शहराचं नामांकन
शासन महाराष्ट्र राज्यामध्ये दखलपात्र व्हावं असं कुठलंही काम झालेलं नाही, परंतु मुबलक प्रमाणामध्ये या शहरामध्ये येऊन पैसा जिरलाय याच्याविषयी दुमत नाही. जिथपर्यंत आम्ही आपल्याला ओळखतो आपण आंदोलक आहात, कायद्याचे अभ्यासक आहात, चांगल्या बऱ्यापैकी प्रॅक्टिस आपली सुरू आहे. हे सगळं सोडून आपण महापालिका का लढतायत? कशासाठी निवडणूक लढतायत? काय साध्य करायचं आपल्याला? अतिशय उत्कृष्ट आणि मला असं वाटतं की क्रांतिकारी प्रश्न आहे. शहरामध्ये मुख्यतः आपल्यासारख्या एलिट क्लासने, इंटेलेक्च्युअल क्लासने राजकारणामध्ये प्रतिनिधित्व केलं पाहिजे. कारण राजकारण ही जी काही फील्ड आहे ही निर्णय प्रक्रियेतल्या हस्तक्षेपाशी रिलेटेड आहे. आपण एका बाजूला बघतो की सगळे सुशिक्षित लोक असं म्हणतात की या भानगडीत आपण पडलं नाही पाहिजे, आणि त्याच्यामुळे आपण बघतो दुसऱ्या बाजूला की ज्या लोकांच्या उपजीविकेच्या प्रश्नांची वांदी आहेत, म्हणजे ज्या लोकांना स्वतःचं पोट भरता येत नाही, ते महापालिकेमध्ये प्रतिनिधी बनून मुबलक प्रमाणामध्ये पैसा कमवतायत, शहराच्या गुंडगिरीमध्ये हातभार लावतायत, अवैध व्यवसायामध्ये भरभराटी करतायत. तर अशा लोकांना कुठेतरी थांबवायचं असेल तर सुशिक्षित लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि सक्षम लोकशाही विकसित करण्यासाठी दावेदारी ठोकली पाहिजे असं मला वाटतं. निकाल काही असू द्या, मी आपल्या माध्यमातून स्पष्टपणे मतदार बंधूंना आवाहन करेल की माझी उमेदवारी निश्चितपणे वोटाला पराभूत करणारी राहील. कारण याचं मूल्यमापन जर मतदारांनी केलं तर नोटाला हरवण्याची क्षमता माझ्या दावेदारीमध्ये आहे, एवढं मी आपल्या माध्यमातून स्पष्टपणे सांगू इच्छितो. नाही, पण आपल्याला यासाठीच जर पालिकेत जायचं असेल तर मग सत्ताधारी पक्ष हा पण एक ऑप्शन होता आपल्यासाठी. महत्वाचा मुद्दा असा आहे की सत्ताधारी पक्ष हाच जर योग्य राहिला असता तर उमेदवारी करायची गरज राहिली नसती. कारण सत्ताधारी पक्षाने ज्या पद्धतीने TRP वाढवलेला आहे, भ्रष्टाचाराचा आणि अवैध व्यवसायाचा आणि लोकशाहीचा खून केलेला आहे, पहिल्यांदा तर त्याच्या विरोधामधली उमेदवारी आहे. आणि सत्ताधारी पक्षाचं मूल्यमापन करायचं झालं तर आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने राज्याचे 2-2 मंत्री या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हातभार लावतायत आणि काय करतायत, आपल्या माध्यमातून स्पष्टपणे बोलायला हरकत नाही की काही उमेदवारांनी नामनिर्देश पत्रामध्ये 17 जानेवारी 2004 अशी जन्मतारीख तिसऱ्या अपत्याची लिहिलेली असताना देखील 12 सप्टेंबर 2001 ही तिसऱ्या अपत्याची लास्ट डेट असं स्पष्ट म्हटलेलं असताना देखील तो फॉर्म वैध होतो. मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोग काय करतंय. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की स्पष्टपणे नामनिर्देश पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तुमच्यावर असलेले गुन्हे, दाखल असलेल्या गुन्ह्यांची तुम्ही त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट केलं पाहिजे. चक्कपणे दिलेलं नाहीये, त्याचे पुरावे दिले तरी उमेदवार अपात्र घोषित केलेले नाहीये. तिसरा एक उमेदवार तर अशा पद्धतीचा आहे की त्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये त्याची मतदार यादीमध्ये नाव आहे आणि तो पुन्हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे. दुबार मतदार यादीमध्ये नाव असणं वेगळं आणि 2 वेगवेगळ्या ग्रामीण आणि शहरी मतदारसंघामध्ये नाव असणं वेगळं. अशी जर स्थिती असेल तर उत्तराखंडामध्ये आताच राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने 2 लाखाची पेनल्टी दिलेली आहे. असं असताना तो केसला दिलेला असताना देखील राज्य निवडणूक आयोगाने त्यांना देखील वैध केलेलं आहे. तर हे मला असं वाटतं की एवढं धाडस प्रशासनाचं हे फक्त आणि फक्त सत्ताधारी वर्गाच्या पाठबळामुळे आहे, किंबहुना सत्ताधारी वर्गच हे घडवून आणतोय असं आमचं जाहीरपणे आव्हान आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष यांचीच मिलीभगत आहे. प्रश्नच नाही. कारण जर आपण प्रशासनाचा कार्यभाग बघितला तर ज्या पद्धतीने प्रशासकीय कामकाज आज आपल्याला पुढे सरकताना दिसतंय, आजही प्रशासनाने जी काही, मला सांगा की डिफरंट आयडियोलॉजी भारतामध्ये आहे, काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे, सगळे वेगवेगळे राजकीय पक्ष अस्तित्वात आहे, त्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत, ग्रामपंचायतीमध्ये पर्यंत अस्तित्वात असताना बिनविरोध निवडणुका होतात. याचा दुसरा अर्थ असा आहे की प्रशासनाने लोकांना निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी जे भयमुक्त वातावरण पाहिजे ते देण्यासाठी या ठिकाणी प्रशासन अपयशी ठरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की सत्ताधारी वर्गाच्या दहशतीपोटी बिनविरोध निवडणुका झालेला आहे. म्हणून मी प्रशासनावर हे ॲलिगेशन घेत आहे. आपण थोडं प्रभागावर बोलूया. ज्या प्रभाग क्रमांक 9 मधून आपण प्रतिनिधित्व करता आहात, उमेदवारी करता आहात, त्या प्रभागामध्ये काही मातब्बर उभे असल्याचं आम्ही बघतो आहोत की ज्यांनी यापूर्वी पालिकेमध्ये पदं भोगलेली आहेत, काही पैशाचे दावेदार किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहेत अशी काही मंडळी उभी आहे आणि तरीही आम्ही या प्रभागामध्ये बऱ्यापैकी चुरस असल्याचं बघतो आहोत. तुम्ही कसे बघतायत या प्रभागातल्या निवडणुकीकडे? मला असं वाटतं की प्रभागामधले जे काही उमेदवार आहेत
ते आर्थिकदृष्ट्या खूप गडगंज आहेत आणि किंबहुना महानगरपालिकेमध्ये ते ज्याला आपण असं म्हणू शकतो की महानगरपालिकेवर नियंत्रण ठेवून आहेत किंवा मोनोपोली क्रिएट असणारे लोक आहेत. असं असताना देखील जे काही निर्विवादपणे त्यांनी चित्र निर्माण केलं होतं की ते बिनविरोध निवडून येऊ शकतात, मुळात तर त्यांचं हे जे काही इप्सित होतं ते आम्ही हाणून पाडलं. दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्यांना आता पण जे काही वाटतंय, तर आता आपण बघत असाल की ते महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं एक वलय तयार केलेलं आहे, ते वलय तोडण्यात देखील आम्ही यशस्वी झालेलो आहोत. कारण ते आत्ता प्रत्येक मतदारसंघातल्या गल्लोगल्ली फिरायला त्यांना आम्ही बांधील केलेलं आहे. मला असं वाटतं की हे त्यांचं पहिलं लक्षण आहे पराभवाचं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की 15 तारखेनंतर 16 तारखेला आपल्याला दिसेलच की या मातब्बर लोकांनी जो काही महानगरपालिकेचा मलिदा लुटलेला आहे तो देखील 15 तारखेला तो बाहेर येणार आहे. आणि एवढं सगळं करून देखील मला निश्चित मतदारांवर विश्वास आहे की यांचा पराभव वाटत आहे. जो मुद्दा मी विचारणार होतो तोच आपण सांगितला. मलिदेचा मुद्दा आपण काढला आहे. ही निवडणूक विचारांची राहिलेली नाही, ही निवडणूक विकासाची राहिलेली नाही, तर ही निवडणूक आता पैशाची बनली आहे असं चित्र एकूण दिसतंय. त्याला प्रतिकार करण्यासाठीचं काय नियोजन आपल्याकडे आहे? भारतामध्ये फक्त आणि फक्त पैशाने निवडणूक जिंकता येते हे दादान खोटं आहे. मग हे लोक काय करतात, आपण आता या ठिकाणी बघतो की मी मागच्या वेळेस जेव्हा निवडणूक लढवली होती तर मला स्लम वस्तीमधनं 1235 मतं होते आणि मी पैसे किती खर्च केले होते, फक्त 23,000 रुपये खर्च केलेले होते. निवडणूक आयोगाच्या टर्म्स कंडिशनमुळे मला तो खर्च वाढवून दाखवावा लागलेला होता, म्हणजे 50,000च्या पुढे जावं लागलेलं होतं. आता देखील या निवडणुकीमध्ये मी जी काही निवडणूक आता फक्त मला असं वाटतं की 22 ते 23,000 माझा खर्च आलेला आहे आणि त्यांचा कोट्यवधी रुपयाचा खर्च झालेला आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की वस्तीतले लोक विकल्या जातात, हे खोटं आहे. मूळ मुद्दा पुन्हा मी इथे येतो की जर प्रशासनाने तांत्रिक बाबी व्यवस्थित सांभाळल्या, ईव्हीएम घोटाळा नसला किंवा जनतेच्या संदर्भामध्ये दहशतीचं वातावरण नसलं, कारण त्या दिवशी जो काही पोलीस फोर्स ऑपरेट होतो, मतदारांवर जे काही इम्प्रेशन केलं जातं, मुख्यतः मीडियाच्या माध्यमातून जे एक चित्र क्रिएट केलं जातं आणि ह्या ज्या काही पद्धती आहेत, ज्याला स्विंग वोटिंग नावाची कन्सेप्ट म्हणतो, इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स मध्ये ज्या काही गिमिक्स दिलेले आहेत ते हा प्रस्थापित पक्ष वापरून लोकांची दिशाभूल करत असतो. पैसे देऊन देखील त्यांना दिशाभूल करावी लागते. आता जेव्हा आपण बघतोय की ज्या पद्धतीने अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध झालेला आहे, त्यामध्ये काय झालेलं आहे की प्रस्थापित जो काही मीडिया आहे त्या मीडियाला आपल्यासारख्या मीडियाने एक धक्का दिलेला आहे. म्हणून आमच्या सारख्यांना जी काही लोकशाहीच्या संदर्भामध्ये संघर्ष करण्याचा स्कोप आहे तो या छोट्या छोट्या मीडियामधूनच देखील निर्माण झालेला आहे. प्रस्थापित मीडिया आपल्या माध्यमातून मी स्पष्टपणे बोलतो विकल्या गेलेला आहे, कारण प्रस्थापित मीडिया हा दलाल आणि बडवेगिरी करण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेला आहे. कारण जे सत्ताधारी वर्ग निश्चित करण्यासाठी एफर्ट्स लावतायत, अदानी आणि अंबानी असेल, आणि या सर्व मीडियाचा प्रस्थापित मीडियाचा मालक देखील अदानी आणि अंबानी आहे. मग आपण एका बाजूला बघतो की लोकसभा निर्माण करणारे हे दोघं मालक आणि यांचे बटीक बनलेले मीडिया, याच्यामुळे हे चित्र विदारक बनलेलं आहे. प्रस्थापित मीडियामधल्या काही लोकांनी मुलाखती घेतल्या, परंतु एकाही ठिकाणी ती मुलाखत आली नाही. मला असं वाटतं की आपले जे काही छोटे चॅनल्स मुलाखती घेत आहेत तिथेच छापून येते. तिघांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्यासारख्या मीडियाचं पाठबळ आमच्यासाठी पुरेसं आहे. मी परत प्रभागाकडे येईल. स्लम एरियातच आपण प्रतिनिधित्व करणार असाल तर कोणते मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जात आहात? महत्वाचा मुद्दा आहे की नगरसेवक या पदाचं जे काही महत्व आहे, मुळामध्ये प्रस्थापित नगरसेवकांनी, मी बोल्ड स्टेटमेंट करतोय सर्वांना घेऊन, की नगरसेवकांनी ॲज अ मीडिएटर म्हणून ही जी काही इमेज उभी केलेली आहे ती तोडण्यासाठी माझं प्रतिनिधित्व आहे. कारण मला असं वाटतं की मतदारांच्या साठी आपली कटिबद्धता काय असली पाहिजे, तर महानगरपालिकेच्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पॉलिसी मेकर म्हणून त्या सभागृहामध्ये आपण ऑपरेट झालो पाहिजे, हे नगरसेवकाचं महत्वाचं काम आहे. परंतु पॉलिसी मेकिंग प्रक्रियेमध्ये नगरसेवक म्हणून जाण्यासाठी तेवढं बौद्धिक कौशल्य जर आपल्याकडे नसेल तर आपण काय करतो की सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या ऐवजी आपण जो काही रस्ता स्वच्छ होत आहे त्या ठिकाणी बघायला जातो. मला असं वाटतं नगरसेवकाला सॅनिटरी इन्स्पेक्टरचं पेमेंट मिळत नाही, नगरसेवकाला पॉलिसी मेकर म्हणून तिथे प्रतिनिधी म्हणून पाठवलेला आहे. तर ही प्रक्रिया सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून करून घेणं, आता साधी आपल्याला पाण्याचं टँकर हवं असेल तरी नगरसेवकाला फोन करावा लागतो. म्हणजे मला असं वाटतं की नगरसेवक आपण पाण्याचं टँकर असेल किंवा आपण जे काही शौचालय आहेत
ते स्वच्छ करण्यासाठीची जी एखादं काही जनावर मरून पडलं तरी नगरसेवक जातो. तरी त्याच्यासाठी आणि चांगला क्वालिफाईड नगरसेवक तो सकाळी 6 वाजता उठून एखादा जो काही कर्मचारी स्वच्छता कर्मचारी ते प्राणी ओढून घेऊन जातो तेव्हा त्याच्या बरोबरीला तो जाताना हे दाखवतो की हे मीच घेऊन चाललोय असं. मला असं वाटतं की हा सगळा अतिशय वाईट प्रकार आहे. म्हणून प्रतिनिधित्व हे जनतेच्या सुविधा मिळवून देण्यासाठी आता कराची रचना असेल म्हणजे नाशिकपेक्षा जास्त कर आपल्याकडे धुळे शहरातल्या लोकांना द्यावा लागतोय. याचा अर्थ मला असं वाटतं की एखाद्या नगरसेवकाने या गोष्टीला हायलाईट करायला पाहिजे होतं, आंदोलनात्मक करायला पाहिजे होतं. परंतु त्या संदर्भामध्ये हा जो काही व्हॅक्यूम आहे तो भरून काढण्याची जबाबदारी निश्चितच मतदारांनी जर संधी दिली तर आपण ते रोल मॉडेल एस्टॅब्लिश करण्यात यशस्वी होऊ असं मला वाटतं. मित्र, खूप मुद्दे आहेत. चर्चा कितीही केली तरी कमी पडेल, कारण एवढे मुद्दे आणि तसा अभ्यास राहुलजींचा आहे. मी आपल्याला परत एकदा पुन्हा या चॅनलवर बोलवणारच आहे. आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या प्रभागातल्या आणि एकूणच धुळेकर जनतेतल्या ज्यांनी लोकशाही प्रणाली मान्य करून या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे अशा अँगलने आपण मतदारांना काय अपील कराल? मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करेन की 74 जे काही मतदारसंघामध्ये आपण रोल अदा करणार आहोत 19 प्रभागांमध्ये, त्या ठिकाणी मतदारांनी आवर्जून भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, तिघही पक्षांच्या विरोधामध्ये भरभरून मतदान करायला हवं. कारण या तिघही पक्षांची जी काही आभासात्मक लोकशाही पद्धतीने कार्यपद्धती आहे ती कुठेतरी ठेचण्यासाठी आपण घरातनं बाहेर निघून मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. मित्र हो, मी राहुलजींच्या इंट्रोडक्शन मध्येच सांगितलं होतं की आपण आज एका आंदोलकाशी बोलतो आहोत, एका कायद्याच्या अभ्यासकाशी बोलतो आहोत. आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं असेल प्रभागापुरतं नव्हे तर एकूणच लोकशाही आणि या निवडणुका कशा पद्धतीने होत आहे त्या संदर्भातलं अतिशय मोकळं, मग तो मीडिया असो किंवा लोकप्रतिनिधी असो किंवा यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा असो, या संदर्भातलं मोकळं मत आज आपल्या प्लॅटफॉर्मवर राहुलजींनी मांडलेलं आहे. पुन्हा कधीतरी संधी मिळाली तर आपण वेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज महापालिकेच्या निमित्ताने त्यांना बोलवलं होतं, त्यांचं मत, त्यांचं विजन त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. या निमित्ताने आज ते आपल्याशी आणि आपल्या माध्यमातून धुळेकरांशी मोकळे बोललेलं आहे. राहुलजी, मी आपलं मनापासून आभार मानतो. आपण पुन्हा नव्या प्रभागात नव्या उमेदवारासोबत नव्या विजन समजून घेण्यासाठी बोलणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.